तर आज आपण मस्त असे रवा चीज स्टफ पकोडे बनवणार आहोत। तर बघू शकता किती सुरेख असे हे दिसत आहेत। हे रवा चीज स्टफ पकोडा अजिबात तेलकट होत नाही, पाहू शकता। आवाज तर बघू शकता, बाहेर न कुरकुरीत आणि आतून असे मस्त चीजी चीजी हे तयार होतात। तर आज आपण मस्त असे कमी साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये झटपट होणारे रवा चीज स्टफ पकोडा पाहणार आहोत। मुलांसाठी काहीतरी वेगळा पदार्थ घरामध्ये केला तर मुलं खूप आवडीने खातात आणि मुलांबरोबर मोठे देखील खूप आवडीने खातात। तर आपण आज मस्त असा रवा चीज स्टफ पकोडा पाहणार आहोत। मस्त असा तयार होतो आणि हेल्दी देखील तयार होतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये देखील तयार होतो। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण जराशी वेगळी रेसिपी पाहत आहोत। आपण ही रेसिपी सुजीपासून तयार करणार आहोत। तर आज आपण मस्त रवा चीज स्टफ पकोडा पाहतोय। तर हे पकोडे खूप छान असे तयार होतात, मस्त बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं मस्त असे चीजी चीजी हे पकोडे तयार होतात। तर हे पकोडे कसे करायचे ते बघूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण इथे रवा चीज स्टफ पकोडा पाहतोय। तर रवा चीज स्टफ पकोडा बनवण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे। हा रवा बारीकवाला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तुम्ही जाड रवा देखील इथे वापरू शकता। फक्त जाड रवा वापरला तर भिजायला वेळ लागतो आणि बारीक रवा कमी वेळेमध्ये पटकन भिजतो, त्यासाठी मी इथे बारीक रवा वापरलेला आहे। तर मी इथे एक मोठी वाटी बारीक रवा वापरलेला आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे 250 ग्रॅम आहे। आणि त्याचबरोबर मी इथे दही घेतलेला आहे। दही छोटी वाटी दही आहे। तर मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे। तर एका मोठ्या वाटीसाठी एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल 150 ग्रॅम हे दही आहे। त्यानंतर आपण रवा आणि दही याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत रवा चीज स्टफ पकोडा बनवण्यासाठी। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचंय। ज्या वाटीमध्ये मी दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचंय। बॅटर आपल्याला एकदम घट्टसर ठेवायचं आहे, कारण आपण ह्या रव्याचे पकोडे बनवणार आहोत। आपल्याला सहज पकोडे बनवता येतील इथपर्यंत बॅटर आपल्याला हे घट्ट पाहिजे। इथे मी पाव वाटी पाणी घेतलं होतं, तर त्यातलं मी थोडंसं पाणी उरलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय अशा प्रकारे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला पकोडे बनवायचे, तर पकोडे बनवण्यासाठी रव्याचं बॅटर आपल्याला एकदम घट्टसर पाहिजे, पातळ अजिबात नकोय। त्यामुळे इथे गरजेनुसारच पाणी टाकून घ्यायचंय। आता एकदा मिक्स करून घ्यायचंय हे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचंय। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ठेवू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तुम्हाला कितपत तिखट हवंय, कितपत कमी तिखट हवंय त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। आता मीठ आणि मिरची ह्या बॅटरमध्ये एकत्र करून घ्यायचे, मिक्स करायचंय। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचंय आणि बॅटर देखील ते बघू शकता इतपत घट्ट असं बॅटर पाहिजे आपल्याला। तुमच्याकडून जर बॅटर पातळ झालं तर आपल्याला इथे रवा चीज स्टफ पकोडे बनवता येणार नाही, त्यामुळे आपल्याला घट्टसरच इथं बॅटर करायचं आहे। तर आता इथे बॅटर हे तयार झालेलं आहे। तर आता तयार झालेलं बॅटर आपण 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे। तर आता हा रवा आपण भिजून घेऊया 10 मिनिटं। आज आपण रवा चीज स्टफ पकोडा पाहतोय, तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे त्यातलं स्टफिंग तयार करण्यासाठी। तर इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे चीज घेतलेलं आहे। हे चीज 100 ग्रॅम आहे, ते मी असं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत। पकोड्यासाठी आपण स्टफिंग तयार करणार आहोत, त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 बटाटे किसून घेतलेले आहेत अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्यामध्ये चीज टाकून घ्यायचे। चीज मी किसून घेतलेला आहे
तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। याच्यामध्ये मी 1 वाटी चीज टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, कारण आपण दह्याचं आणि रव्याचं बॅटर करताना सुद्धा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता। मीठ इथे जरा थोडंच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण जे चीज वापरले त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं, त्यामुळे इथे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचंय। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आता हे एकदा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला सगळे एकत्र। तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता या राहिलेल्या बॅटरचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे। तर मी इथे त्या बॅटरचे सगळे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर आपले इथे स्टफिंग तयार झालेलं आहे पकोड्यासाठी। तर हे आता आपण साईडला ठेवून घेऊया। आणि त्याचबरोबर आपण इथे रवा 10 मिनिटांपूर्वी भिजत ठेवला होता, तर तो पण पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित भिजला गेलेला आहे। तर आता आपण एकदा हाताने त्याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचे पीठ ह्याच्यामध्ये घातल्याने आपले पकोडे छान कुरकुरीत होतात। रवा आणि तांदळाचं पीठ घातल्याने मस्त असे आतून चीजी आणि बाहेरनं मस्त कुरकुरीत असे होतात। त्यानंतर ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत लागल तसं। तर मी इथे सुरुवातीला 2 ते 3 चमचे पीठ घालून घेते आणि रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर मी ह्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचे पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित हे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ पकोडे तयार करण्यासाठी। तर इथे पाहू शकता थोडं थोडं तांदळाचं पीठ टाकून हे अशा प्रकारे घट्टसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे पकोडा बनवण्यासाठी। आणि आपल्याला पकोडे बनवण्यासाठी पाहू शकता अशा प्रकारे घट्टस पीठ तयार करून घ्यायचं आहे, तरच आपले पकोडे व्यवस्थित येतात। त्यानंतर या तयार केलेल्या पिठावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय 1 चमचा। त्यानंतर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आपण आज रवा चीज स्टफिंग पकोडा बनवतोय, तर चीज घालण्यासाठी ह्याला जागा करून घ्यायची अशा प्रकारे। या पिठाची वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले गोळे घालून घ्यायचे, जे आपण बटाटा आणि चीज यापासून तयार केलेले आहेत। आणि व्यवस्थित ह्याचं तोंड आता बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि असा शेप देऊन घ्यायचा आहे त्याला। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचे पकोडे करून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला इथे दुसराही पकोडा कसा करायचा ते दाखवते। सगळ्यात आधी थोडंसं पीठ घ्यायचंय हातामध्ये, त्याला गोलसर असा शेप द्यायचा आहे। गरज पडल्यास हाताला जर पीठ चिटकत असेल तर तुम्ही इथे तेल देखील लावू शकता आणि अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। याच्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी। तर मी अशा प्रकारे वाटी तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे चीजचं स्टफिंग भरायचं आहे अशा प्रकारे अंगठ्याने आतमध्ये दाबत दाबत, आणि त्याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। बघू शकता किती सिंपल पद्धतीने आपण ह्याचं तोंड बंद करू शकतो आणि किती सहज हे पकोडे आपले असे तयार होतात।
तर मी इथे दुसराही पकोडा बनवून घेतलेला आहे। आता अशाच प्रकारे राहिलेले पिठाचे मी पकोडे बनवून घेत आहे। हे पकोडे बनवायलाही अगदी सोपे आहेत। तर इथे बघू शकता रवा चीज स्टफ पकोडे इथे मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत। दिसायला किती मस्त असे दिसत आहेत बघू शकता। हे खायला देखील तितकेच मस्त लागतात। तर आता हे तयार केलेले पकोडे आपण तळून घेऊया। त्यानंतर मी इथे चीज स्टफ पकोडे बनवण्यासाठी गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे। ज्यावेळेस आपण पकोडे तळतो त्यावेळेस तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचे, नॉर्मलच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण ज्यावेळेस तेलामध्ये पकोडा टाकतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये हलकेसे बुडबुडे निघतात। इथपर्यंतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। जास्त जर कडकडीत तेल गरम केलं तर रवा चीज पकोडे आपले तेलकट होतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाहीत तेलामध्ये। मी इथे तेलामध्ये जेवढे पकोडे बसतील तेवढेच घालून घेतलेले आहेत। एक्स्ट्राचे ह्याच्यामध्ये पकोडे घालून घ्यायचे नाहीत। जर आपण एक्स्ट्राचे पकोडे घातले तर ते तेलामध्ये फुटतात, व्यवस्थित तळल्या जात नाहीत। त्यामुळे तेलामध्ये जेवढे पकोडे बसतील तेवढेच आपण टाकून घ्यायचे आहेत। आणि पकोडे तळताना गॅस मीडियम ठेवायचा आहे। फुल गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती आपल्याला हे पकोडे अजिबात तळून घ्यायचे नाहीयेत। मीडियम गॅसवरती हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। फुल गॅसवरती जर हे आपण पकोडे तळले तर ते बाहेरनं करपतात आणि आतमधनं कच्चेच राहतात। आणि स्लो गॅसवरती हे आपण पकोडे तळले तर ते ऑइली होतात आणि तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। आणि पकोडे तेलात टाकल्याबरोबर लगेच ते पलटण्याची घाई नाही करायची। 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला हे पकोडे पलटवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत तेलामध्ये ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर आता हे पकोडे आपण 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित तळून घेऊयात आणि मग त्याला आपण पलटी करून घेऊ। तर इथे 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे। आपण पकोडे तळण्यासाठी ठेवले होते तर आता 1.5 मिनिटानंतर त्याला आपण हलवून घ्यायचं आहे। तर आता आपण पकोडे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत। एका साईडने किती मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे याला। जसे पकोडे तळल्या जातील तसे याला अप्रतिम असा कलर येतो, कुरकुरीत असे तयार होतात आणि खायला देखील मस्त लागतात। हे पकोडे मुलांना इतके आवडतात, मुलं खूप आवडीने खातात। फक्त मुलंच नाही तर मोठे सुद्धा खूप आवडीने खातात। आता हे पकोडे आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवरती तळून घेऊयात। बघू शकता किती सुरेख असे तळलेले आहेत। आता हे तळलेले चीज बॉल्स आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये। तर इथे बघू शकता अशा प्रकारे रवा चीज स्टफ पकोडा तयार झालेला आहे। कलर तर बघू शकता किती छान असा आलेला आहे। इथे मस्त असे कुरकुरीत हे तयार होतात, बाहेरनं क्रिस्पी आणि आतमधनं मस्त असे चीजी हे तयार होतात। तर आता अशाच प्रकारे राहिलेले देखील पकोडे मी बनवून घेत आहे। तर इथे पाहू शकता मी अशा प्रकारे रवा चीज स्टफ पकोडा तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता किती सुरेख असे तयार झालेले आहेत आणि अगदी झटपट असे हे तयार होतात। रवा चीज स्टफ पकोडा बनवताना फारसा वेळ लागत नाही, कमी वेळेमध्ये हे रवा चीज स्टफ पकोडा तयार होतात। तर तुम्ही मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होते आणि टेस्टी देखील होते। रवा पकोडा मी तुम्हाला एक फोडून दाखवते। बघू शकता आतमधनं किती मस्त असा चीजी तयार होतो, बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं मस्त असा चीजी हा पकोडा तयार होतो। आपण ह्याच्यामध्ये चीज बटाटा घातलेला आहे त्यामुळे हे एकदम असे टेस्टी तयार होतात। हे रवा चीज पकोडे तुम्ही चटणी सोबत, सॉस सोबत, कशासोबतही खाऊ शकता किंवा फक्त असे देखील खाल्ले तरी सुद्धा खूप टेस्टी लागतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा।